प्ले कोण ठरणार महाराष्ट्राचा मास्टर ज्युनियर या स्कॉलरशिप टेस्ट मध्ये नक्की काय असणार आहे, कुणासाठी ही स्कॉलरशिप असणार आहे, कोणत्या कोणत्या परीक्षांची तयारी होणार आहे, या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती, डिटेल चर्चा आज आपण करणार आहोत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया काय आहे मास्टर ज्युनियर ही स्कॉलरशिप परीक्षा. या स्कॉलरशिप परीक्षेच्या माध्यमातून नेमका शाळेला काय फायदा होणार, या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना काय फायदा होणार, या सगळ्या गोष्टींची माहिती, इत्यंभूत माहिती आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं काय नेमकं असणार आहे यामध्ये, ही एक मास्टर ज्युनियर टेस्ट असणार आहे. ह्या टेस्ट मध्ये नेमकं काय काय असणार आहे, साधारण शालेय शिक्षण ते स्पर्धा परीक्षा एक भक्कम पूल ज्याला म्हणतो आपण, त्या पूलच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. शालेय अभ्यासक्रम नेमक्या काय काय आहे, शालेय विषयांची पायाभूत उजळणी, पूर्ण संकल्पना ज्या असतात त्यांची तयारी करणं आणि सोबत सोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणं. मग याच्यासाठी थोडासा वेगळा पॅटर्न या ठिकाणी आपल्याला दिसतो. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपल्याला OMR बेस म्हणजेच उत्तर पत्रिका जी असते त्यामध्ये आपल्याला राऊंड करायचे असतात, MCQs टाइप मध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. मग या दोन्हींचा संगम जर झाला तर आणि तरच विद्यार्थ्याचं फ्युचर चांगलं होण्यासाठी मदत होणार आहे. कारण नॉलेज फक्त असून चालणार नाही, तर त्याला प्रेझेंट पण करता आलं पाहिजे. आणि म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी 10वी नंतर करण्यापेक्षा 10वी पर्यंतच्या काळात जर आपण करू तर येणाऱ्या काळातल्या, आगामी काळातल्या सर्व परीक्षाबद्दल त्याला माहिती होऊन जाते. या परीक्षेमध्ये नेमकं काय असणार आहे, मग जर मी म्हटलं समजा सगळ्यात पहिल्यांदा या परीक्षेमध्ये 6 मुख्य आधारस्तंभ आहेत. मग चौथीची परीक्षा म्हटली की स्कॉलरशिपची चौथीच्या परीक्षेमध्ये गणित असतं, बुद्धिमत्ता असतं, त्यानंतर भाषा विषय असतात, मराठी आणि इंग्लिश विशेष करून. जर मी म्हटलं समजा सेम ह्याच परीक्षांच्या माध्यमातून विचार केला तर याच बेसवरती चौथीची स्कॉलरशिपची परीक्षा सेम तशी चौथी मास्टर ज्युनियर टेस्ट असणार आहे. 7वी साठी जो सिलेबस असतो सेम याच पद्धतीचा 7वीची स्कॉलरशिप मास्टर ज्युनियर पण त्याच पद्धतीने होणार. 5वी नवोदयची जी परीक्षा असते, या नवोदयच्या परीक्षेमध्ये सुद्धा आता यावर्षी बदल झालेला जो आहे त्या बदलामध्ये गणित, बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेमध्ये जो काही 40 मार्कांचा सब्जेक्ट होता त्यामध्ये EVS 20 मार्कांसाठी ऍड करण्यात आलेला आहे. ते EVS आणि सोबत एक भाषा जी असते ती भाषा. सो अशा पद्धतीने गणित, बुद्धिमत्ता 15-15 मार्कसाठी आणि 10 मार्क EVS आणि 10 मार्क हे भाषेसाठी, अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न 5वी साठी असणार आहे. त्यानंतर 8वी NMMS ची परीक्षा जी आहे त्या 8वी NMMS परीक्षेसाठी साधारण गणित आणि बुद्धिमत्ता 15-15 मार्काला आणि सोशल सायन्स आणि सायन्स 10-10 मार्काला, या पद्धतीने वेटेज जे ते या ठिकाणी असणार आहे. सो ओव्हरऑल बघता ह्या पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या आपल्या मास्टर ज्युनियर मध्ये या पद्धतीने असणार आहे. यामध्ये OMR परीक्षा जशी असते तसं आपल्याला यामध्ये गणितीय क्षमता, बुद्धिमत्ता, लॉजिकल रिझनिंग, त्यानंतर मराठी, इंग्लिश आणि पर्यावरण एवढे सगळे त्यामध्ये असणार आहे. मग व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, वेग, आपली स्पीड असली पाहिजे आणि अॅक्युरेसी असली पाहिजे, याची सुद्धा टेस्ट मास्टर ज्युनियरच्या टेस्ट मध्ये कन्सिडर केली जाणार आहे. आणि यामध्ये तुमची स्पीड नेमकी किती येते, अॅक्युरेसी किती येते हे मेजर करण्यासाठी ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये साधारण 60 मिनिटांचा वेळ असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सो ह्या पद्धतीने वेळ जो आहे तो आपल्याला ऍक्च्युअल एक्झामला जसा असतो त्याच रेशो मध्ये आपण वेळ ठेवलेला आहे. यानंतर शाळेला याच्यातून काय मिळणार आहे, शाळेला फायदा काय, एका परीक्षेचा शाळेला होणारा सर्वांगीण फायदा म्हणजे डिटेल मध्ये विश्लेषण मिळणार आहेत की आपले विद्यार्थी हे सध्या कशा रेंज मध्ये आहेत. ही कॉम्पिटिशन ऑल महाराष्ट्रासाठी आहे, त्यामुळे राज्यभरातल्या शाळा यामध्ये पार्टिसिपेट होत आहेत. तुम्हाला सुद्धा जर तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट झालात तर तुम्हाला हे कळेल की आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता नेमकी किती आहे. त्यानंतर प्रतिष्ठा आणि ओळख, सोबतच PR नावाचा जो प्रकार असतो की ज्या माध्यमातून तुमच्या शाळेला, आपली शाळा खूप चांगल्या पद्धतीने काम करते, आपले शिक्षक पण आदर्श शिक्षक आहेत, परंतु हे जर लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर त्याचा फायदा नाही. आणि म्हणून आपल्याला ते कळण्यासाठी जी शाळा आपल्या ह्या परीक्षेमध्ये पार्टिसिपेट होणार आहे या शाळेला जी ओळख मिळणार, त्यामध्ये आपलं जे प्लॅटफॉर्म आहे साधारण आपण जर म्हटलं तर 4 लाख लोकांपेक्षा जास्त मोठं असणारा हा YouTube सबस्क्रायबरचा बेस आहे. त्यानंतर Instagram, सोशल मीडिया आहे, या सगळ्यांवरती या शाळांचे नावं सुद्धा सांगितले जाणार आहेत. आणि म्हणून इथे तुम्हाला ती एक ओळख, आयडेंटिटी एवढ्या लोकांसमोर तुम्हाला प्रेझेंट, रिप्रेझेंट होता येणार आहे.
पालक आणि समाज यांच्याशी कनेक्ट तुम्हाला या माध्यमातून होता येणार आहे. ठीक आहे. सो म्हणून असे शाळेसाठी सुद्धा सर्वांगीण फायदे यामध्ये असणार आहे. तर आजच तुमच्या शाळेला सुद्धा जर तुम्हाला असं वाटतंय की खरंच माझी शाळा पण याच पद्धतीची असली पाहिजे, सगळीकडे त्यांना ओळख मिळाली पाहिजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचे पण काही सोशल मीडिया हँडल्स असतील, इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल, तर तुमच्यासोबत कोलॅबोरेशन करण्याची सुविधा सुद्धा आपल्या माध्यमातून असणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगली त्यातून ओळख मिळेल. सो ह्या पद्धतीने आहे. सखोल विश्लेषण आणि कामगिरी अहवाल, तुम्हाला तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांवरती नेमकं कशावरती काम करायचं आहे याचा एक अहवाल सुद्धा आपल्या मास्टर ज्युनियर कडनं तुम्हाला मिळणार आहे, की ज्या माध्यमातून तुम्ही नेमकं कशावर, कोणत्या विषयांवर, स्पर्धा परीक्षेमधल्या कोणत्या टॉपिक वरती कशावरती काम केलं पाहिजे हे सुद्धा त्यामधून कळेल. यानंतर कोणत्या घटकावर मार्गदर्शन पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी कळेल. शाळेची प्रतिष्ठा आणि सकारात्मक प्रसिद्धी, गुणवंतांचा गौरव केला जाईल. त्याच्या सोबत सोबत शाळेला सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे, शाळेसाठी स्पेशल वेगळं प्रमाणपत्र असणार आहे आणि गुणवंत विद्यार्थी जे असतील शाळेच्या यशाची व्यापक ओळख समाजापर्यंत पोहोचल. तुमच्या शाळेतला मुलगा जर टॉपर येतोय तर त्याचा व्हिडिओ सुद्धा तुमचा याच्यावरनं, या आपल्या युट्यूब चॅनलवरनं आणि इंस्टाग्रामवरनं जाणार आहे. त्यामुळे खूप चांगली संधी ही तुम्हाला राहील. जर समजा शाळेचं सोशल मीडियामध्ये आपण कमी असू तर त्या केसमध्ये तुम्हाला आमच्याकडनं सुद्धा खूप मोठा सपोर्ट जो आहे तो यासाठी मिळणार आहे. पारदर्शक संवाद आणि शैक्षणिक दिशा, पुढील अभ्यासक्रम काय असावा, वैयक्तिक दृष्टीने सुद्धा, सोबत सोबत ओव्हरऑल सगळ्यांसाठी सुद्धा उन्नतीसाठी, पुढील प्रगतीसाठी आपण तयार असणार आहोत. यासाठी भविष्यातील सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याचा पॅटर्न जो आहे तो ह्याच पद्धतीचा आहे. ह्या दृष्टिकोन ठेवून आपण मास्टर ज्युनियर ही टेस्ट घेऊन येतोय. पालकांशी प्रभावी संवाद होईल. तुमचे मार्क्स जे आहेत स्टुडंट्सचे ते मार्क बोलतील आणि त्या मार्कांमधून कळेल आपल्याला की आपली शाळा नेमकी काय करते, त्याबद्दल सांगता येऊ शकतो. म्हणूनच या पद्धतीने एक परीक्षा दुहेरी यश, शाळेचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्याची पक्की तयारी, प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी माहितीवर आधारित निर्णय. त्यामुळं बिंदास्त ह्या टेस्टला आजच आपली नोंदणी करून घ्या. आपल्याला ही नोंदणी करायची असेल तर एक शाळा म्हणून तुम्ही कशी नोंदणी करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फॉर्म दिलेला आहे, त्या फॉर्मवरती क्लिक करा आणि तो फॉर्म भरून तुमच्या शाळेची नोंदणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेमधले जे विद्यार्थी आहेत त्याचा पूर्ण डेटा जो आहे तो सांगायचा आहे की किती डेटा आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमची शाळेची माहिती, शाळेचा पत्ता, या गोष्टी टाकायच्या आहे. सोबतच सध्या असलेली विद्यार्थी संख्या आणि परीक्षेला किती लोक एलिजिबल आहेत यांची संख्या तुम्हाला यामध्ये टाकायची. एवढ्या गोष्टी भरल्यानंतर फॉर्म सबमिट होईल. यानंतर तुम्हाला 17 ऑगस्ट पासून तर 20 ऑगस्ट पर्यंत ही एक्झाम तुम्हाला देता येईल. ही एक्झाम कशी घ्यायची आहे तर ही एक्झाम ऍपमध्ये असणार आहे. तुम्ही एकाच वेळेस वर्गामध्ये सगळ्या मुलांना बसवू शकता आणि त्या ठिकाणी त्यांची एक्झाम घेऊ शकता. त्यांच्याकडे कोणताही एक मोबाईल असेल तर मोबाईलवरनं ते एक्झाम देऊ शकता. किंवा जर असं वाटतंय की मला ही एक्झाम द्यायची आहे, माझ्या पाल्याला ही आवश्यक आहे, परंतु शिक्षक किंवा शाळेमधनं तसा सपोर्ट नाही किंवा शाळा याच्यामध्ये पार्टिसिपेट नाही करत आहे, मला इंडिव्हिज्युअली हे करायचं आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही आपलं मास्टर ज्युनियर गुगल प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर मास्टर ज्युनियर हे ऍप डाउनलोड करायचं आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं जे काही डिटेल्स आहे, लॉग इन डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला शालेय स्पर्धा, स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा याच्याबद्दल तुम्हाला एक तुमचा वर्ग सिलेक्ट करायचा आहे आणि 4थीचा, 7वीचा, 8वीचा किंवा 5वी नवोदयचा वर्ग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक बॅनर दिसेल स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेचं. कोण होणार महाराष्ट्राचा मास्टर ज्युनियर, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर 17 तारीख ते 20 तारीख ह्या दरम्यान तुम्हाला ती टेस्ट दिसून जाईल, ज्या टेस्ट मधनं तुम्हाला स्कॉलरशिप ही मिळणार आहे. आणि या परीक्षेच्या माध्यमातून एका विद्यार्थ्याला काय भेटणार आहे तर जी पण प्रत्येक वर्गाची म्हणजे 4थी साठीचे 100 पहिले विद्यार्थी जे असतील अशा लोकांना मास्टर ज्युनियरची 4थी स्कॉलरशिप परीक्षेसाठीची बॅच ही अगदी मोफत मिळणार आहे, एकदम फ्री ऑफ कॉस्ट. या बॅच मध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या कार्यरत असणारे ज्यांचे भरपूर निकाल आहेत अशा फॅकल्टीची टीम आपली आहे आणि ही फॅकल्टीची टीम तुम्हाला यांच्याकडनं तुम्हाला शिकायला भेटणार आहे. आणि म्हणून या टाइप मध्ये 4थीचे 100, 5वी नवोदयसाठी 100, 7वी स्कॉलरशिप साठीचे 100 आणि 8वी NMMS साठीचे 100 अशा 100 म्हणजे टोटल 400 लोकांना फ्री बॅच भेटणार आहे. सोबतच जी लोक याच्यानंतर 500 पहिल्या 500 रँकिंग मध्ये येतील अशा लोकांना, पहिल्या 500 मध्ये येणाऱ्या लोकांना
यासोबतच जे कोर्स 3,000 रुपयांचे आहे ह्याच्यातली 2,000 रुपयांची स्कॉलरशिप असेल, म्हणजे फक्त 1,000 रुपयामध्ये 999 मध्ये ही बॅच जी आहे ती अवेलेबल होणार आहे. सो ह्या पद्धतीने बघता ओव्हरऑल खूप चांगली मोठी अशी संधी आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्या आणि लवकरात लवकर आपली नोंदणी करा, रजिस्ट्रेशन करून घ्या. धन्यवाद.